भाजी चपाती खाऊन जर कंटाळा आला असेल आणि थंडीमध्ये काहीतरी चटपटीत आणि चमचमीत खाण्याची जर इच्छा झाली असेल तर अशा प्रकारे अंडा फ्राईड राईस तुम्ही नक्की ट्राय करून बघा। तर फ्रेंड्स, इथे हा अंडा फ्राईड राईस मी बनवलेला आहे। हे बघून तुमच्या देखील तोंडाला पाणी सुटलं असेल। खाण्यासाठी एकदम चविष्ट, स्वादिष्ट आणि एकदम टेस्टी झालेला आहे। तर हा मी कसा बनवला आहे याची रेसिपी मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे। ही रेसिपी अवघ्या 5 मिनिटात बनून तयार होणारी रेसिपी आहे। तर वळूया आपल्या कृतीकडे। हाय, हॅलो, श्री स्वामी समर्थ सर्वांना। मी अर्चना तुम्हा सर्वांचे स्वागत करत आहे आपल्या चॅनलमध्ये, म्हणजेच अर्चना लिमसे या चॅनलमध्ये। तर फ्रेंड्स, आज मी तुमच्यासोबत अंडा फ्राईड राईस याची रेसिपी शेअर करणार आहे। तर इथे मी सर्वप्रथम बासमती तांदूळ घेतलेले आहेत आणि ते अर्ध्या तासाकरता धुवून स्वच्छ पाण्यामध्ये भिजू घातलेले आहेत। आणि एकीकडे गॅसवर कढईमध्ये मी पाणी तापण्याकरता ठेवलेलं आहे। तर त्या पाण्यामध्ये आपण चवीप्रमाणे मीठ घालणार आहोत। मीठ घालून झाल्यानंतर एक तमालपत्र घालायचं आहे। तमालपत्र आपल्याला फक्त भाताला सुवास, सुगंध, स्वाद येण्यासाठीच घालायचं आहे। त्यानंतर 1 चमचा तेल घालायचं आहे आणि पाण्याला छान उकळी येऊन द्यायची आहे। पाणी आपलं छान उकळल्यानंतर जे आपण तांदूळ भिजू घातले होते ते तांदूळ पाण्यातनं काढून आपल्याला या कढईमध्ये घालून घ्यायचे आहेत शिजण्याकरता। तर फ्रेंड्स, ही रेसिपी बनवण्याकरता अत्यंत साधी, सोपी आणि चविष्ट अशी रेसिपी आहे। जर तुम्ही भात आधी शिजून ठेवला असेल तर अवघ्या 5 मिनिटात बनून तयार होणारी ही रेसिपी आहे। तर अशा प्रकारे आपला भात छानपैकी शिजलेला आहे। तुम्ही बघू शकता, भात हा आपल्याला पूर्ण टोटली शिजवायचा नाही आहे, थोडंसं पाणी त्याच्यामध्ये ठेवायचं आहे। आणि इथे तुम्ही बघू शकता, या स्टेजला मी आता गॅस आपला बंद करणार आहे, कारण की भात आपला छानपैकी शिजलेला आहे। तर अशा प्रकारे भात एका चाळणीमध्ये मी गाळून घेणार आहे, पाणी वेगळं करणार आहे आणि भात वेगळं करणार आहे। आणि त्याच्यावर थंड पाणी घालून मी पुन्हा भात व्यवस्थित असा मोकळा करून घेणार आहे। तर अशा प्रकारे तुम्ही बघू शकता, मी भात छानपैकी असं चाळणीमध्ये काढून घेतलेला आहे, त्यातलं पाणी सगळं निघालेलं आहे। आणि हे तांदूळ आपल्याला सुती कपड्यावर 5 मिनिटं फॅनच्या हवेला थंड करण्यासाठी ठेवायचे आहेत। तर अशा प्रकारे आपला भात आणि पाणी आपलं वेगळं करून झालेलं आहे। आणि आता हे तांदूळ शिजलेला भात मी फॅनच्या हवेला थंड करण्याकरता ठेवणार आहे। एकीकडे गॅसवर कढई तापण्याकरता ठेवलेली आहे, त्याच्यामध्ये मी अंडं फोडलेलं आहे। आणि अंडं फोडून झाल्यानंतर त्याच्यामध्ये काळी मिरी पावडर घालणार आहे, जे की मी घरी खलबत्त्यामध्ये वाटून घेतलेली आहे। तर अशापैकी काळी मिरी पावडर घालून झालेली आहे आणि छान असं हलवून घ्यायचं आहे। त्यानंतर त्याच्यामध्ये मी चवीप्रमाणे मीठ घालणार आहे। तर मीठ घालून झाल्यानंतर आपण याच्यामध्ये दुसरं काहीच घालायचं नाही आहे, फक्त काळी मिरी पावडर आणि मीठ घालूनच आपल्याला ही भुर्जी अशी बनवून घ्यायची आहे। तर इथे तुम्ही बघत असाल, मी भुर्जी अशी छानपैकी बनवून आपली तयार केलेली आहे। आणि ती भुर्जी मी एका प्लेटमध्ये अशी काढून घेत आहे। भुर्जी आपल्याला राईसवर, भातावर घालायची आहे, त्याच्यामुळे अशा प्रकारे भुर्जी मी इथे करून घेतलेली आहे। तर एकीकडे पुन्हा मी गॅसवर कढई तापण्याकरता ठेवली आहे आणि त्या कढईमध्ये 1 चमचा इतपत तेल घालणार आहे। तेल घालून झाल्यानंतर त्याच्यावर मी एक अंडं फोडून घेणार आहे आणि या अंड्याची मी इथे एक पोळी बनवून घेणार आहे। आणि त्यावर चवीप्रमाणे घालणार आहे मीठ। मीठ घालून झाल्यानंतर त्याच्यावर मी काळी मिरी पावडर देखील घालणार आहे, जी आपली वाटून ठेवलेली होती। अशा प्रकारे ही अंड्याची पोळी आपल्याला दोन्ही बाजूने व्यवस्थित छानपैकी अशी भाजून घ्यायची आहे। तर एका साईडनं छानपैकी भाजलेली आहे, आता मी त्या पोळीला मस्तपैकी पलटून घेतलेलं आहे आणि दुसऱ्या बाजूने हे व्यवस्थित छान असं मी भाजून घेणार आहे। तर एकीकडे आपल्याला फ्राईड राईससाठी लागणाऱ्या भाज्यामध्ये मी घेतलेलं आहे गाजराचं असं साल काढून घेतलेलं आहे। तोपर्यंत फ्रेंड्स, तुम्ही माझ्या चॅनलवर जर नवीन कोणी फ्रेंड्स असाल अथवा तुम्हाला माझा व्हिडिओ थोडाफार जरी आवडत असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक, सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका। तर गाजर अशा प्रकारे मी एकदम पातळ आकाराचे गाजराचे काप करून घेतलेले आहेत। आणि इथे घेतलेली आहे मी कांद्याची पात ही मी आधी साफ करून घेतली आहे, धुवून घेतली आहे आणि त्यानंतरच अशी चिरून घेतलेली आहे। तर कांद्याची पात अशा प्रकारे छानपैकी चिरून झाल्यानंतर इथे तुमच्या आवडीनुसार, तुम्हाला म्हणजे कितपत तिखट हवं आहे त्यानुसार तुम्ही इथे हिरव्या मिरच्या घ्यायच्या आहेत आणि त्या पण आपल्याला अशा बारीक आकाराच्या चिरून घ्यायच्या आहेत।
तर इथे मिरची चिरून झाल्यानंतर मी घेतलेले आहेत 2 मध्यम आकाराचे कांदे आणि त्याला पण अशा पातळ पातळ अशा उभ्या आकाराचे मी कांदे चिरून घेणार आहे। तर अशा प्रकारे आपल्या भाज्या सर्व चिरून झालेल्या आहेत। एकीकडे कढई गॅसवर तापण्याकरता ठेवलेली आहे आणि कढई छान तापल्यानंतर त्याच्यामध्ये घालायचं आहे 1 चमचा इतकं तेल। तेल घालून झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे थोडंसं बटर। बटर हे छानपैकी गरम होऊन द्यायचं आहे, वितळून द्यायचं आहे आणि त्यानंतर जी आपण हिरवी मिरची चिरून ठेवली होती ती हिरवी मिरची घालून घ्यायची आहे। हिरवी मिरची आपल्याला छानपैकी परतायची आहे। मिरची परतल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला जो आपण कांदा चिरून ठेवला होता तो कांदा पण याच्यामध्ये घालायचा आहे। तर अशा प्रकारे कांदा घालून झाल्यानंतर आपल्याला कांदा देखील व्यवस्थित छान असा सोनेरी रंगाचा होईपर्यंत परतून घ्यायचा आहे। तर इथे आपला कांदा व्यवस्थित छानपैकी सोनेरी रंगाचा परतून झालेला आहे। त्याच्यामध्ये मी आता घालणार आहे अद्रक आणि लसूण जे ठेचून ठेवलं होतं ते याच्यामध्ये मी घातलेलं आहे। तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही घालू शकता आणि हे मिश्रण छानपैकी आपल्याला कांदा, हिरवी मिरची, अद्रक, लसूण हे छानपैकी आपल्याला परतून घ्यायचं आहे। परतून झाल्यानंतर जे आपण गाजर बारीक बारीक आकाराचं चिरून ठेवलं होतं ते गाजर याच्यामध्ये घालायचं आहे आणि त्याला छानपैकी असं परतवायचं आहे। गाजर परतून झाल्यानंतर त्याच्यामध्ये जे आपण कांद्याची पात चिरून ठेवली होती ती कांद्याची पात घालायची आहे आणि कांद्याची पात घालून देखील हे मिश्रण छान आपल्याला परतून घ्यायचं आहे। कांद्याची पात ही जास्त आपल्याला शिजवायची नाही आहे, थोडीशीच शिजवायची आहे, त्यामुळे कांद्याची पात ही आपल्याला शेवटीच घालायची आहे। आणि त्यानंतर आपल्याला घालायचं आहे चवीप्रमाणे मीठ। मीठ हे आपल्याला जपूनच वापरायचं आहे कारण की भात शिजताना देखील आपण मीठ घातलं होतं आणि जी भुर्जी करून ठेवलेली आहे अंड्याची त्यालाही मीठ घातलेलं आहे। तर अशा प्रकारे छानपैकी परतून झाल्यानंतर इथे एव्हरेस्टचा मी बिर्याणी मसाला घेतला आहे आणि तो थोडासा चिमूटभरच असा बिर्याणी मसाला याच्यामध्ये ॲड केलेला आहे। तर अशा प्रकारे बिर्याणी मसाला घालून तुम्ही जर हे अंडा फ्राईड राईस कराल तर त्याची चव आणि टेस्ट ही अप्रतिम लागते। तर इथे आपला मसाला घालून झाला आहे, व्यवस्थित परतून झाला आहे आणि त्याच्यामध्ये जे तांदूळ भात आपण शिजून ठेवला होता तो भात याच्यामध्ये घालून घ्यायचा आहे आणि त्याला आपल्याला छानपैकी असं परतून घ्यायचं आहे। तर इथे मी भात हा छानपैकी असं चमच्याच्या मदतीनं मिक्स करून घेणार आहे। भात हा आपल्याला 1 ते 2 मिनटंच परतायचा आहे, जास्त परतवायचा नाही। जास्त तुम्ही भात परतवाल तर भाताचे तुकडे पडले जातील आणि तो भात असा लांबसर आकाराचा किंवा मोकळा सुळसुळीत बनला जाणार नाही। त्याच्यानंतर इथे मी त्याच्यामध्ये घालणार आहे काळे मिरे वाटलेले। काळे मिरे पूड घालून झाल्यानंतर जी आपण भुर्जी बनवून ठेवली होती ती भुर्जी देखील याच्यामध्ये घालायची आहे आणि छानपैकी असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। तर इथे मी चमच्याचा वापर न करता अशीच कढईमध्येच तो भात छानपैकी असा मिक्स करून घेतलेला आहे, तुम्ही बघू शकता। तर अशा प्रकारे इथे आपला बनून तयार आहे अंडा फ्राईड राईस आणि तो मी आता एका सर्विंग प्लेटमध्ये सजवून घेणार आहे, काढून घेणार आहे। तोपर्यंत फ्रेंड्स, तुम्हाला जर हा व्हिडिओ माझा थोडा जरी आवडला असेल तर तुमच्या फ्रेंड्समध्ये, रिलेटिव्समध्ये नक्की शेअर करा आणि तुमचा सपोर्ट असाच कायम माझ्यासोबत असू द्या। तर एकीकडे सर्विंग प्लेटमध्ये मी शेजवान चटणी काढलेली आहे आणि डार्क सोया सॉस देखील काढलेला आहे आणि त्यानंतर आपला अंडा फ्राईड राईस आहे तो मी असा काढून घेतलेला आहे। तर तुम्ही बघत असाल किती छानपैकी आपला अंडा फ्राईड राईसला रंग आलेला आहे आणि त्याच्यामध्ये ज्या भाज्या आहेत त्या पण किती छानपैकी असा उठून त्याचा कलर दिसत आहे आणि खाण्यासाठीही एकदम अप्रतिम अशी याची चव आणि टेस्ट झालेली आहे। त्यानंतर त्याच्यावर मी जे आपलं अंडा हाफ फ्राय करून ठेवलं होतं ते त्याच्यावर सजवलेलं आहे आणि थोडीशी कांद्याची पात चिरून घेतलेली आहे आणि लिंबाचे काप अशा प्रकारे सजवलेले आहेत। तर फ्रेंड्स, इथे आपला बनून तयार आहे आजची रेसिपी, म्हणजेच अंडा फ्राईड राईसची रेसिपी। तर फ्रेंड्स, तुम्हाला ही आजची अंडा फ्राईड राईसची रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून मला नक्की कळवा आणि तुम्हीही एकदा ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा। तर अशा प्रकारे अंडा फ्राईड राईस बनून झाल्यानंतर ते मी टेस्ट करण्यासाठी माझ्या मुलाला दिलेलं आहे। तर बघूया तो काय म्हणतोय, कसा झालाय। फर्स्ट क्लास, टेस्टी।
तर फ्रेंड्स, अशा प्रकारे छान अशी कमेंट आलेली आहे आणि तुम्हीही या पद्धतीने एकदा हा अंडा फ्राईड राईस नक्की करून बघा. तर भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपीसह. तोपर्यंत टाटा बाय, टेक केअर. श्री स्वामी समर्थ सर्वांना.